नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी गोष्टी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रविवारचा दिवस. आज प्रकाश झोपून लवकर उठला होता. लगबगीनं त्याने आंघोळ उरकून घेतली. घरी तयार असलेलं जेवण स्वतःच घेऊन जेवला. पण आजची प्रकाशची एवढी घाई स्वतःसाठी नव्हती. आजची घाई तो राजूसाठी करत होता. जेवल्यावर वर्तमानपत्र वाचायला म्हणून समोरच असलेल्या पानटपरीवर गेला. पानटपरीवर गेलं की 4 लोक भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारण्यात वेळ निघून जातो. म्हणून कधी कधी प्रकाश पानटपरीवर यायचा. प्रकाश पानटपरीजवळ बसलेला होता. आज लोकांची वर्दळ कमी होती. तेवढ्यात राजू तिथे आला. रोज येणारा राजू 3 दिवस पानटपरीवर आला नव्हता. आंघोळ जेवण करून पानटपरीवर यायचा राजूचा दिनक्रमच होता. आज पण राजू आंघोळ आणि जेवण करून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. काय म्हणता राजू भाऊ, काय चाललंय? प्रकाश बोलला. काही नाही बा, नाराजीच्या सुरात राजू बोलला. आज कुठे काही काम वगैरे आहे का? चालतं काय माझ्याबरोबर? येऊ फिरून संध्याकाळपर्यंत. चहा नाश्ता माझ्याकडून, प्रकाशने राजूला विचारलं. खरं तर प्रकाश पानटपरीवर राजू येण्याचीच वाट पाहत होता. राजूला कुठेतरी घेऊन जायच्या तयारीने प्रकाश आला होता. आज राजू रिकामाच होता. तसंही तो गेल्या 2 दिवसापासून नाराजीतच होता. प्रकाश सोबत जाऊन फिरणं होते आणि वरून चहा नाश्ता पण आहेच, असा विचार करून प्रकाशने स्टार्ट केलेल्या गाडीवर राजू मागे बसला. आपण कुठे जात आहो याची मात्र राजूला कल्पना नव्हती. दोघेही आता निघाले होते. प्रकाश 25 वर्षाचा एक तरुण पोरगा, अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून विज्ञान शाखेत पोस्ट ग्रॅज्युएट झाला होता. प्रकाश शहरात खाजगी सेक्टरमध्ये नोकरी करत होता. निर्व्यसनी, नव्या विचारसरणीचा, कोणाच्याही मदतीला धावून जाणारा, गावात मान सन्मान असलेला, अशी प्रकाशची ओळख गावामध्ये होती. प्रकाश सध्या 5 दिवसांच्या रजेवर गावाला आलेला होता. राजू 37 वर्षाचा माणूस, 2 लेकरांचा बाप. 12 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं. खूप प्रयत्नानंतर त्याचं लग्न जुळलं. सविता त्याची बायको. सविता खूप मेहनती, जी मजुरी मिळेल करून कुटुंबाचा भार सांभाळायची. त्याउलट राजू हा कामचोर होता. बायकोच्या भरोशावर खाणारा ऐतखाऊ सांड होता. कधी काम मिळालंच तर आठवडी बाजाराच्या दिवशी पैसे मागून दारू ढुसायचा आणि जुगार खेळायचा. त्याला कुटुंबाची कसलीच काळजी दिसत नव्हती. जवळ पैसे नसेल तर दुसऱ्यांकडून दारू प्यायचा. कोणी दारू नाही पाजली तर सवीने कमावलेलं घरचं धान्य विकून दारू प्यायचा. दारू विना त्याचा एक दिवस पण पुढे जात नव्हता. घरी म्हातारे आईवडील, खचलेले खंगलेले त्यांचं शरीर. दोघंही ज्येष्ठ नागरिकचे हकदार. शरीर पूर्णपणे साथ देत नव्हतं, तरी इच्छेपोटी शेतात जाऊन काबाड कष्ट करायचे. गावातील लोकांना त्यांच्या या वयातले हाल पाहवत नव्हते, पण गावकरी सुद्धा काही करू शकत नव्हते. बापाच्या अंगावर मळलेला कमीज आणि फाटकं धोतर असायचं. आई पण यातून वेगळी नव्हतीच. त्यांचं साधं मातीचं 2 रूमचं घर आणि एक वेगळी स्वयंपाक रूम होती. वडिलोपार्जित 3-4 एकर जमीन होती. त्यात कधी पिकेल नाही पिकेल याचा भरोसा नव्हता. 2 वेळचं जेवायला मिळणं म्हणजे त्यांच्यासाठी जगणं होतं. असा राजूचा परिवार होता. राजूला दारूची सवय लागली होती. त्याच्या लग्नाच्या अगोदर तो दारू पिऊन बहिणीला मारायचा. त्याचा त्रास सहन न झाल्यामुळे त्याच्या बहिणीने एका शेतातील विहिरीमध्ये आत्महत्या केली होती. पोलीस जेव्हा आईवडिलांची साक्ष घ्यायला आले तेव्हा त्यांना खोटी साक्ष द्यावी लागली. राजूने आईवडिलांना पण साक्ष देण्यासाठी धमकावून ठेवलं होतं. म्हातारे आईवडील काय करणार बिचारे. पोरगी गेल्याचं दुःख लपवत खोटी साक्ष देऊन मोकळे झाले. त्यावेळी राजू पोलीस कोठडीमध्ये जाण्यापासून वाचला होता, पण बहिणीला मारल्याचा डाग त्याच्यावर लागला होता. म्हणून त्याला कोणी पोरगी द्यायला धजावत नव्हतं. आज गुरुवार होता. राजू 1 दिवसाची पोलीस स्टेशनची हवा खाऊन आला होता. रात्री 10 वाजता घरी आल्यामुळे कोणाला दिसला नव्हता, पण राजू पोलीस स्टेशनमधून घरी आल्याची गावात कुणकुण लागली होती. वार बुधवार. नेहमीप्रमाणे राजू दारू पिऊन घरी आला होता. आज राजूने सवीकडे पैसे मागितले होते. एवढ्या घामाने कमावलेले पैसे नवरा दारूमध्ये उडवणार, म्हणून सवीने त्याला पैसे दिले नव्हते. आज त्याने त्याची दारूची भूक मित्रांकडून भागवली होती. आज त्याला जरा जास्तच झाली होती. दारूच्या नशेत तो काहीही बडबडत होता. थोडा शुद्धीत आल्यावर त्याने सवीशी वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत गेला. तसंही राजूच्या रोजच्या त्रासाला सवी कंटाळली होती. या अगोदर पण त्यांच्यात भांडण झाली. कित्येकदा सवी राजूच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेलेली होती. पण लग्न झालेल्या स्त्रीचं घर सासर असते. या झालेल्या संस्कारामुळे ती लवकर सासरी परत यायची. सासू सासऱ्यांची तिला काळजी वाटायची. आज राजूने कहरच केला होता.
नको नको त्या घाणेरड्या भाषेत तिला शिवीगाळ करत होता. साली मादरचोद, मला पैसे नाही देत. बापाच्या घरून आणले होते का पैसे तुनं? दिला का तुझ्या बापानं 1 रुपया तरी हुंडा? भिकारचोट साला. राजू सवीला आणि तिच्या घरच्यांना नको नको त्या भाषेत शिव्या देत होता. कायले देऊ पैसे, दारू ढोकाले का? एवढाच प्याचा शौक आहे तर कामाले जावं आणि मग प्यावं. किती प्याची आहे तर. आणि माया बापाले काही बोलू नका. पोरगी दिली तेच लय समजा. माहीत आहे मले तुमच्या लग्न अगोदरच्या करतुती. सवी पण आज तोंडाला तोंड देत होती. आज तिचं चूप राहणं जमणार नव्हतं. बऱ्याच दिवसांचे सहन केलेलं आज तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. त्यांचा वाद वाढत गेला. शेवटी राजूने घाणेरड्या शिव्या देत सवीला मारायला सुरुवात केली. सासू सासरे अडवायला गेले तर त्यांना सुद्धा राजूने ढकलून दिलं. त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीरात पुन्हा थोड्या जखमांची भर झाली. राजू सवीला मारतच होता. त्यांचं सगळं भांडण पंढरी काका ऐकतच होता. राजूच्या घराला लागूनच पंढरी काकाचं घर होतं. पण त्याला राजूचा स्वभाव माहीत असल्यामुळे तोच काय कुणीही त्यांचं भांडण सोडवायला जात नव्हतं. त्यांचं भांडण आता नेहमीच झालं असल्यामुळे त्यांच्याकडे कोणी शेजारी लक्ष देत नव्हते. आता मात्र सवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने आजपर्यंत खूप सहन केलं होतं, पण आज राजूचं वागणं जरा जास्तच झालं होतं. नवरा का असेना, पण आज याला धडा शिकवायचाच असं तिने ठरवलं. सासू सासऱ्याला सोबत घेऊन तिने रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं. नवऱ्याच्या विरोधात तक्रार केली. पोलीस गावात आले आणि राजूला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. रात्रभर त्याची चांगली धुलाई केली होती. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पोलिसांनी त्याला समजावून सोडून दिलं. पोलिसांचा मार खाल्ल्यामुळे त्याला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं. त्याला पोलिसांनी पकडून नेऊन चांगली धुलाई केल्याची वार्ता गावभर पसरलीच होती. त्यामुळे तो 2 दिवस घराबाहेर न जाता घरीच आराम करत होता. परंतु रात्री मित्राकडे पैसे देऊन दारू पिण्याचा त्याचा क्रम चुकला नव्हता. फक्त पोलीस स्टेशनमधला त्याचा 1 दिवस सुटला होता. पंढरी काका नेहमीप्रमाणे पानटपरीवर आलेच होते. राजूकडे काय घडलं ते सविस्तर सोबत बसलेल्या लोकांना सांगत होते. तिथे जवळच प्रकाश पण बसलेला होता. सगळी कहाणी पंढरी काकाने लोकांना ऐकवली. तसंही गावातली एखादी गोष्ट या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात लवकर पोहोचते हे नव्याने सांगायला नको. पंढरी काका सारखे 2-4 वार्ताहर गावात असतातच. त्यात भर म्हणजे इतर लोक पण दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकायला उत्सुकच असतात. प्रकाशला मात्र या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. दारूमुळे किती संसार उद्ध्वस्त होतात हे वर्तमानपत्रात वाचलेल्या प्रकाशला त्याच्याच गावातला संसार उद्ध्वस्त होताना दिसत होता. यावर आपण काही करू शकतो का, हा प्रश्न मात्र त्याला भेडसावत होता. राजूचा संसार उद्ध्वस्त होऊ नये असं प्रकाशला वाटत होतं. राजूमध्ये सुधारणा झाली पाहिजे म्हणून प्रकाश राजूला रविवारी गाडीवर बसून निघाला होता. संध्याकाळ झाली. सवी कामावरून घरी आली होती. दिवसभर घरी असणाऱ्या पोरांना मायेने जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिने स्वयंपाक केला. मुलांना आणि सासू सासऱ्यांना जेवायला दिलं. मुलांना झोपण्यासाठी खाट टाकली. खाटेवर थोड्या जागेवर बसून मुलांच्या पोटावर थोपटत सवी त्यांना झोपवत होती. 8 वाजले तरी यांचा पत्ता नाही. कुठं गेले असेल? परवा झालेल्या झगड्यामुळे यांना पोलिसांनी मारलं ते मनावर तर घेतलं नसेल ना? त्याचा राग मनात धरून जीवाचं काही बरं वाईट तर नाही करतील ना? असे एक ना अनेक प्रश्न सवीच्या मनात येत होते. बेवडा असो की कसाही असो, पण तो आपला नवरा आहे याची सवीला जाणीव होती. काही झालं तरी त्याची सवीला जीवनभर साथ लाभणार होती. मुले झोपली होती. सवीने दरवाजा उघडाच ठेवला होता. कधी आपला नवरा घरी येतोय असं तिला झालं होतं. सवी दरवाजाकडे टक लावून नवऱ्याची वाट पाहत बसली होती. तिला जास्त वेळ बसायला त्रास होत होता. दुसऱ्या खाट्यावर थोडा आराम करण्यासाठी तिने डोकं टेकवलं. दिवसभराच्या कामामुळे तिला थकवा आला होता. नवऱ्याच्या विचारात तिला कधी झोप लागली ते पण कळलं नाही. रात्रीचे 9 वाजले होते. प्रकाश आणि राजू गावात पोहोचले. प्रवासात गाडी पंक्चर झाल्यामुळे त्यांना 1 तास उशीर झाला होता. गाडीवरून उतरल्यावर राजूचे दोन्ही हात अनपेक्षितपणे जोडले गेले. राजूने आजच्यासाठी प्रकाशच्या मनातून आभार मानले होते. राजूचा सकाळी नाराज असलेला चेहरा आता फुलला होता. राजू घराच्या वाटेने निघाला होता. राजूचे जोडलेले दोन्ही हात पाहून प्रकाशला खूप आनंद झाला होता. प्रकाशच्या आजच्या कामाची पावती त्याला मिळाली होती. राजू घराकडे जात होता. रस्ता सामसूम असल्यामुळे गल्लीतले कुत्रे राजूकडे पाहून भुंकत होते. राजू घरी पोहोचला. तुळशी वृंदावनाजवळ ठेवून असलेलं पाणी राजूने पायावर टाकलं. थोडे पाणी चेहऱ्यावर घेऊन खांद्यावर असलेल्या दुपट्ट्याने तोंड पुसत आतमध्ये गेला. एका खाट्यावर मुलं तर दुसऱ्या खाट्यावर सवी झोपलेली त्याला दिसली. त्याने झोपलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. नंतर सवीच्या जवळ उभा राहून सवीला न्याहाळत होता. तिचा निरागस आणि कामाने थकलेला चेहरा आज राजूच्या मनात भरला होता.
तिने कुटुंबासाठी केलेले सगळे कष्ट त्याला आठवत होते. तिच्या कष्टापुढे त्याला त्याचा हाडामासाचा पुरुषी देह कुचकामी वाटत होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याला सवीची माफी मागायची होती, पण तिच्या नजरेला नजर मिळवायची त्याची हिंमत होत नव्हती. सवीच्या सगळ्या कष्टाची जाणीव आज राजूला झाली होती. आज राजू खूप भावूक झाला होता. सवीने आजपर्यंत केलेल्या कष्टासाठी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सवीची माफी मागायची म्हणून त्याने त्याचं डोकं सवीच्या पायावर ठेवलं. सवीने आपल्या कुटुंबासाठी खूप काही केलं, पण त्या बदल्यात आपण तिला थोडं पण सुख देऊ शकलो नाही. तिला फक्त अपमानाची वागणूक देत आलो. राजूला असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते. आजपर्यंतचा पूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर आला होता. सवीच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे सवीला जाग आली. पाहते तर काय, नवरा आपल्या पायावर डोकं ठेवून रडत आहे. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही असं दृश्य ती आज पाहत होती. दारू पिऊन रोज शिवीगाळ आणि मारझोड करणारा नवरा आज चक्क आपल्यासमोर झुकला आहे याचं सवीला नवलच वाटत होतं. हे स्वप्न तर नाही ना, असा मनात विचार करत सवी खाटेवरून उतरून नवऱ्याजवळ गेली. अहो काय झालं, कशापायी रडत आहात आणि दिवसभर होते कुठे? तुमच्या जेवणाची वाट बघत होती आणि नुकताच डोळा लागला, सवी बोलत होती. काहीही न बोलता राजूने सवीला कडाडून मिठी मारली. आज यांना काय झालं ते सवीला समजत नव्हतं. मिठीत असताना सवीने नवऱ्याच्या तोंडाचा वास घेतला. ती आश्चर्यचकित झाली. रोज दारू पिऊन येणारा नवरा आज कसा काय न पिता आला? हे कोडं मात्र तिला सुटत नव्हतं. तिने पुन्हा नवऱ्याला तेच प्रश्न विचारले, पण नवरा मात्र नजर चुकवत शांत होता. जाऊ दे, जे झालं असेल ते झालं, पण नवरा घरी सुखरूप आला ते महत्वाचं, सवी मनातच पुटपुटली. सवीने दोघांनाही जेवण वाढून घेतलं. राजू मात्र शांतपणे जेवण करत होता. सवी त्याला आज काय घडलं याबद्दल बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती. राजू मात्र काहीच बोलत नव्हता. पण आज नवरा खूप दिवसांनी पोटभर जेवल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. दोघेही वेगवेगळ्या जागी झोपायला गेले. दोघांच्याही मनात अनेक प्रश्न येत होते. राजूने डोळे बंद केले, पण आज झोप येत नव्हती. त्याला त्याचा 12 वर्षाचा झालेला संसार आठवत होता. त्याला त्याची निरागस मुलं, कष्ट करणारी सवी आणि शरीराने खंगलेले म्हातारे आईवडील आठवत होते. आपण त्यांच्यासाठी आजपर्यंत काहीही करू शकलो नाही याची राजूला लाज वाटत होती. पण यानंतरचे दिवस बदलणार होते. आज राजूला जगण्याचा नवा मार्ग मिळाला होता. आजपासून कायमची दारू सोडण्याचा निर्णय राजूने घेतला होता. मनोमन पुन्हा एकदा राजूने प्रकाशचे आभार मानले आणि झोपी गेला. इकडे सवीला पण झोप येत नव्हती. आज विचारांचं चक्र तिच्या डोक्यात फिरत होतं. आज आपल्या नवऱ्याला झालं काय होतं? आज दिवसभर कुठे गेले होते? माझ्या पायावर डोकं ठेवून का रडत होते? मला आज मिठी का मारली होती? आणि महत्वाचं म्हणजे आज यांनी दारू का प्यायली नव्हती? असे अनेक प्रश्न सवीला पडले होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला तिचा नवराच सांगू शकत होता. पण नवऱ्याने उत्तरे द्यायला टाळाटाळ केल्यामुळे पुन्हा विचारण्याची हिंमत सवीने केली नाही. पण नवरा आज घरी दारू पिऊन न आल्याचं समाधान तिला मिळालं होतं. असाच नवऱ्याचा विचार करत ती झोपी गेली. सोमवार. काल सवीला झोप आली नव्हती. सारखं विचारांचं चक्र तिच्या डोक्यात चालू होतं. काल नेमकं काय घडलं असेल हे सवीला समजत नव्हतं. आज सवी सकाळी लवकर उठली. सवीने आंघोळ करून तुळशीला अगरबत्ती लावली. आज अगरबत्ती लावल्यावर सवी मात्र तुळशीसमोर हात जोडून उभी होती. रात्रीचा प्रसंग तिला आठवत होता. काल नवरा दारू प्यायला नव्हता. नवऱ्याची कायमची दारू सुटू दे, पोरांच्या भविष्यासाठी त्याला कष्ट करण्याचं बळ मिळू दे आणि संसाराकडे त्याचं लक्ष असू दे. सवी मनातच निसर्गाकडे प्रार्थना करत होती. झाला का हो तारा मावशी स्वयंपाक? सवी बाहेरूनच पंढरी काकांच्या बायकोला आवाज देत होती. हो व, आत्ताच झाला पाय. तुया झाला का? आणि आज कोणाच्या मजुरीला जात आहे व तू? तारा मावशी रूममधूनच बोलली. झाला माया स्वयंपाक सकाळीच. आज कोणाच्याच मजुरीला नाही जात, घरच्या वावरात जातो म्हणलं. स्वयंपाकाला काड्या आणतो, तारा मावशीला सवी सांगत होती. सवीने शिदोरी बांधली. आज ती घरच्या शेतात जात होती. घरून निघताना तिने दोन्ही मुलांना जवळ घेऊन त्यांचा मायाने गोडपापा घेतला. डोक्यावर शिदोरी घेऊन ती शेताकडे निघाली होती. सवी आणि तारा मावशीचं बोलणं राजूने ऐकलं होतं. घरी स्वयंपाकाला काड्या नाही म्हणून त्याला थोडं अस्वस्थ वाटलं. खांद्यावर कुऱ्हाड घेऊन राजू सवीच्या मागोमाग निघाला. त्यांना शेताकडे जाताना पानटपरी समोरूनच जावं लागत होतं. नेहमीप्रमाणे आज पानटपरीवर गर्दी होतीच. गर्दी गिरायकांची नाही तर गावात रिकामं राहून इतर लोकांना फुकटचं ज्ञान देणाऱ्या लोकांची होती. त्यात पंढरी काकाची एक जागा निश्चित असायची. सवी पानटपरीला ओलांडून समोर निघून गेली.
सवीच्या मागून येणारा राजू पानटपरी जवळून जात होता. त्याच्या हातात असलेली कुऱ्हाड पाहून पानटपरीवर बसलेले सगळे टवाळ लोक त्याच्याकडे संशयाने पाहत होते. आज काही खरं दिसत नाही या पोरीचं. त्याला पोलीस स्टेशनला धाडून पोरीनं मोठी चूक केली. तिथे बसल्यापैकी एक म्हातारा बोलला. सगळे त्या म्हाताऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊन होते. म्हातारा बोलला, ते खरं तर नाही होईल ना? परवाचा बदला म्हणून हा बायकोला तिकडेच कुऱ्हाडीने मारून तर टाकणार नाही ना? असे अनेक प्रश्न तिथे उपस्थित लोकांना पडले होते. राजू सवीच्या मागोमाग शेतात गेला. बायकोला काडे जमा करताना पाहून त्याने सुद्धा काही लाकडे तोडायला सुरुवात केली. लाकडे तोडण्याचा आवाज ऐकून आपल्या शेतात कोण लाकडं तोडत आहे हे पाहण्यासाठी सवी उभी राहिली. बघते तर काय, तिचा नवरा लाकडे तोडत होता. नवऱ्याला शेतात बघून तिला नवलच वाटलं. नवरा काम करतोय हे बघून तिला मनात खूप आनंद झाला. सकाळी केलेली प्रार्थना निसर्गाने ऐकली असेल असं तिला वाटलं. पाण्याने भरलेला ग्लास घेऊन ती नवऱ्याकडे गेली. नवऱ्याने तिच्या हातचा ग्लास घेतला आणि गटागटी पाणी पेला. कामात व्यस्त असल्यामुळे दोघेही आज शांत होते. 3 वाजले होते. अंधार व्हायच्या आत घरी निघून येशील. जास्त वेळ थांबू नको. मी बाजार घेऊन येतो, राजू सवीला सांगत होता. कधीही आठवडी बाजाराला न गेलेला राजू आज बाजाराला निघाला होता. 15 दिवस अगोदरच्या कामाचे थकीत असलेले पैसे त्याने मागून घेतले आणि बाजार केला. मुलांसाठी बराच खाऊ घेतला आणि घरी गेला. सवी शेतातून यायची होती. त्याने स्वतःच मुलांना खाऊ खायला दिला. बाबांनी बऱ्याच दिवसानंतर खाऊ आणल्याने मुले पण आज खुश होती. सवीला यायला वेळ असल्यामुळे राजू पण पानटपरीकडे बसायला निघाला. राजू पानटपरीजवळ पोहोचण्याआधीच सवी पानटपरीच्या पुढे निघून गेली. तिला जिवंत पाहून टपरीवरील लोकांच्या जीवात जीव आला. सवी आणि राजूची रस्त्यात भेट झाली. सवी घराकडे निघाली तर राजू टपरीकडे निघाला. आज आठवडी बाजार होता. हप्तेवारी काम करणाऱ्या मजुरांना कामाचे पैसे मिळाले होते. टपरीसमोर थोड्याच अंतरावर नेहमीप्रमाणे जुगार चालू होता. त्यातले बरेच लोक दारू प्यायले होते. ओ राजू, आओ ना खेलने को. ओ आओ, पैसे नाही होंगे तो मैं देता, आओ. जुगार खेळत असलेला त्याचा एक मित्र त्याला आवाज देत होता. राजू मात्र जागचा हल्ला नाही. दारू आणि जुगार सोडण्याच्या निर्णयावर तो ठाम होता. नहीं भाई, मैं नहीं खेलता. आज से सब बुरे काम बंद. सब छोड़ दिया है मैंने. कुछ नहीं पड़ा इसमें. राजू बोलत होता. त्याचं हे बोलणं ऐकून आजूबाजूला असलेले लोक मात्र आज त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. दारू आणि जुगार ज्याची भूक होती तो माणूस आज असं बोलत आहे यावर लोकांना विश्वास बसत नव्हता. पण आज राजूच्या बोलण्यामध्ये कमालीचा विश्वास होता. त्याला असल्या बोलण्याची जराही लाज वाटत नव्हती. आज डोळ्यासमोर जुगार चालू असताना आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत याचा राजूला विशेष अभिमान वाटत होता. काही वर्षानंतर राहुल मोठा झाला होता. राजू आणि सवी यांचा मुलगा राहुल 92% घेऊन 10वी पास झाला. त्याच्या वडिलांनी पूर्ण मोहल्ल्यामध्ये मुलाने 92% घेऊन 10वी काढली या खुशीत पेढे वाटले. सर्वांनीच राहुलचं कौतुक केलं होतं. राहुल आता शहरात जाऊन पुढील शिक्षण घेणार होता. त्याने त्याचा 11वीचा प्रवेश एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेला करून घेतला. सोबतच मागासवर्गीय वसतिगृहात त्याची राहण्याची सोय झाली होती. 11वीचे वर्ग चालू झाले. राहुल वसतिगृहात राहायला आला. शहरातील वातावरण त्याच्यासाठी नवीन होतं. त्याचे सुरुवातीचे दिवस त्याला काही नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यातच गेले. परिस्थितीसोबत जुळून घेण्याची ताकद त्याच्यात आली होती. आता त्याचं मन अभ्यासात रमत होतं. तो अधूनमधून घरी फोन करून शहरातल्या गमती-जमती आईला सांगत होता. पोराने शिकून आपल्या घराण्याचं नाव काढावं असं तिला मनोमन वाटत होतं. कधी कधी राहुल सोबत फोनवर बोलताना तिचे डोळे अश्रूंनी भरून यायचे. काय करणार ती? तिचा पोटचा गोळा आज तिच्यापासून लांब राहत होता. राहुल नियमित महाविद्यालयात जात होता. नियमित अभ्यास करत होता. दिनांक 1 ऑगस्ट रोजी आपल्या महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा विषय आहे व्यसनाधीन समाज आणि आपली जबाबदारी. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे प्राचार्य जोगी मॅडम यांच्याकडे नोंदवावी. वर्गात नोटीस आली होती. मराठी विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. प्राचार्य जोगी मॅडम मराठी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. राहुलला तशी भाषण कलेची आवड होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत तो अधूनमधून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होता. राहुलने त्यांचं नाव वक्तृत्व स्पर्धेसाठी प्राचार्य जोगी मॅडम यांच्याकडे नोंदवलं. राहुलला 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे तो घरी आला होता. राहुलचे बाबा बाहेर गेले होते. राहुल आईला महाविद्यालय आणि वसतिगृह यामध्ये आतापर्यंत काय काय झालं ते सांगत होता.
बऱ्याच दिवसानंतर राहुल घरी आल्यामुळे त्याच्यासाठी आईने गोडधोड बनवलं होतं. दोघेही गोष्टींमध्ये रंगले होते. राहुलला वर्गात आलेल्या नोटीसबद्दल आठवण झाली. आई, आमच्या महाविद्यालयात 1 तारखेला स्टेजवर बोलण्याची एक स्पर्धा आहे. त्यात मी भाग घेतला आहे. व्यसनाधीन समाज आणि आपली जबाबदारी हा स्पर्धेचा विषय आहे. यावर तू काही सांगू शकतेस का? राहुल आईला विचारत होता. म्या काय अडाणी बाई, मले काय समजते रे तू या पुस्तकातलं? तूच आता शिकतोय ना, तुलाच तर कळते आता सगळं. पोळ्या बनवत बनवत सवी राहुलला सांगत होती. आईने थोडं का होईना बोलावं म्हणून राहुल हट्ट करत होता. कोणती आई मुलाच्या हट्टासमोर झुकली नव्हती, तर सवी झुकणार नव्हती. तिचा नाईलाज होता. आता तिला बोलावं लागणार होतं, पण काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. सवीने बोलायला सुरुवात केली. एक दारुड्या होता. रोज दारू प्यायचा. कसलंही काम करत नव्हता. त्याच्या दारूच्या व्यसनाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या बहिणीने विहिरीत आत्महत्या केली. त्याच्यावर बहिणीच्या आत्महत्येचा धब्बा लागला. त्यामुळे त्याला लग्नासाठी कोणी पोरगी देत नव्हतं. लग्न जुळवण्यात मध्यस्थ असणाऱ्या लोकांनी त्याचा भूतकाळ न सांगितल्यामुळे शेवटी त्याला एक लग्नासाठी मुलगी भेटली. पण लग्नानंतर सुद्धा त्या माणसात काहीच बदल झाला नव्हता. लग्नानंतर पण तो दारू पिऊन यायचा आणि शिव्या देत बायकोला मारझोड करायचा. बायकोने खूप सहन केलं होतं, पण एक दिवस तिला हे सगळं सहन न झाल्यामुळे तिने त्याची पोलीस तक्रार करून त्याला पोलीस कोठडीत पाठवले. राहुल आईचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता. आई बरंच काही सांगत होती, पण नेहमी दारूच्या नशेत असलेला तो दारुड्या त्या रविवारी एक सज्जन माणूस बनून घरी आला होता. सवीने त्या रविवारचा प्रसंग राहुल समोर मांडला. त्या रविवारी दारुड्याचा सज्जन बनून आलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तुझा बाप होता. सवीने राहुलला नकळत सांगून टाकलं होतं. राहुल आईकडे पाहतच राहिला. त्याला आईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तिथे काही वेळ नीरव शांतता पसरली. आपला बाप एवढा दारुड्या होता ते त्याला आज कळलं होतं. पण वडिलांनी दारू सोडल्यामुळे आपलं शिक्षण चांगलं घेत आहो याचा त्याला आनंद झाला. पण त्या रविवारी काय झालं होतं, ते दिवसभर कुठे होते हे मलाही अजून ठावं नाही. पण जे काही झालं ते चांगलंच झालं. सवी बोलतच होती. राहुल आता स्वतःच्या वडिलांच्या विचारात गुंतला होता. राहुलला वक्तृत्व स्पर्धेसाठी एक जिवंत उदाहरण मिळालं होतं. 1 ऑगस्ट दिवस उजडला. 10 वाजता वक्तृत्व स्पर्धा होती. सगळे स्पर्धक सभागृहात जमा झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य पाटील सर होते. प्राचार्य पाटील सर त्याच महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक होते. स्पर्धा चालू झाली. एक स्पर्धक स्टेजवर येऊन बोलून जात होता. राहुलचा नंबर आला. राहुल स्टेजवर गेला आणि बोलायला सुरुवात केली. माझं नाव राहुल, वर्ग 11वा, विज्ञान. दिलेल्या विषयावर तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला मी एका व्यसनाधीन व्यक्तीची सत्य घटना सांगू इच्छितो. त्याने बोलायला सुरुवात केली. एक दारूच्या आहारी गेलेला व्यक्ती होता. आईने सांगितलेली पूर्ण गोष्ट राहुल सांगून गेला. तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा बाप होता. त्याची गोष्ट ऐकून उपस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एका रविवारी माझा बाप दिवसभर कुठेतरी गेला होता आणि त्या दिवसापासून त्यांनी दारू सोडली होती. पण त्या रविवारी काय घडलं हे मात्र मला अजूनही माहीत नाही. समोर राहुल विषयावर बोलत राहिला. राहुलचं बोलणं झालं होतं. त्याचं वक्तृत्व सगळ्यांना आवडलं होतं. सगळ्यांच्या मनात राहुलने बोललेले शब्द गुणगुणत होते. स्पर्धेचा निकाल लागला. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राचार्य पाटील सरांच्या हस्ते राहुलला मिळालं होतं. प्राचार्य पाटील सर सभागृहाच्या बाहेर आले. त्यांनी पुन्हा एकदा राहुलचं कौतुक केलं. त्याचा पूर्ण परिचय करून घेतला. तुझे वडील कधी तुला भेटायला येतील तर त्यांना माझी भेट घ्यायला सांगशील, असं बोलून राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्राचार्य पाटील सर निघाले. राहुलने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आल्याचं आईला फोन करून कळवलं. आईला खूप आनंद झाला. फोन बाबाकडे गेल्यावर राहुल बाबाला धन्यवाद बाबा म्हणाला. पोरगा स्पर्धेत पहिला आला त्यात त्याची मेहनत आहे, तरी हा मला धन्यवाद का म्हणत आहे हे मात्र राजूला कळलं नाही. राजूला शहरात एक काम होतं. काम आटोपून तो राहुलला भेटायला गेला. बाबा आल्याचं समजताच तुम्ही याल तेव्हा प्राचार्य पाटील सरांना तुम्हाला भेटायला सांगितलं होतं, राहुल बाबाला सांगत होता. लगेच दोघेही महाविद्यालयात पोहोचले. राहुलने पाटील सरांना बाबा आले असल्याचं कळवलं. ओके, पाठव त्यांना. कॉम्प्युटरचा माऊस फिरवत सर बोलले. बाबाला आतमध्ये पाठवून राहुल बाहेर थांबला. नमस्कार जी सर, राजू बोलला. जी नमस्कार, या बसा. ओळखलं काय मला? राजू भाऊ, पाटील सर बोलले. राजूला पाटील सरांचा चेहरा ओळखीचा वाटला. बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे आणि चेहऱ्यात बदल झाल्यामुळे पाटील सरांना ओळखायला थोडं अवघड गेलं. पण राजू भाऊ या शब्दामुळे राजूने पाटील सरांना ओळखलं होतं. प्रकाश, तू?
तू इथे शिकवतो? म्हणजे तू माझ्या पोराला राहुलला शिकवतो? राजू भावूक होऊन बोलत होता. हो, मी इथेच प्राध्यापक आहे, पाटील सर बोलले. नंतर दोघेही जुन्या गोष्टींमध्ये रमले. राजू आणि प्रकाश यांच्यामध्ये राहुलच्या पुढील शिक्षणावर सुद्धा बरीच चर्चा झाली. राजूने पुन्हा त्या रविवारची गोष्ट काढली. त्यासाठी पुन्हा एकदा पाटील सरांचे आभार मानले. राजूच्या डोळ्यात आज पुन्हा नकळत पाणी आले. राजू बाहेर निघताना पाटील सरांना नमस्कार करून बाहेर आले. बाबा बाहेर येताना बाबाच्या डोळ्याला पाणी आल्याचं राहुलला दिसलं. मुलाला आपले अश्रू भरलेले डोळे दिसू नये म्हणून डोळ्यात कचरा गेल्याचा बहाणा करून राजू डोळे पुसत होता. परंतु मुलाला त्याच्या अश्रूंनी भरलेले डोळे दिसले होते. राहुल 2 दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला. पाटील सरांनी बाबा यांची भेट झाल्याचं आईला सांगितलं. पाटील सरचा स्वभाव राहुलला माहीत होता. पाटील सर अतिशय दयाळू मायाळू असल्याचं तो आईला सांगत होता. पण पाटील सरला भेटल्यानंतर जेव्हा बाबा बाहेर आले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. हे मला काही कळलं नाही, राहुल आईला सांगत होता. तुझ्याबद्दल बोलत असेल रे, म्हणून ते भावूक झाले असेल, आई राहुलला समजावत होती. पण राहुलला तिथे वेगळंच जाणवलं होतं. त्या अश्रूंच्या मागे काहीतरी रहस्य आहे असं राहुलला वाटत होतं. 2 दिवसांच्या सुट्ट्या संपल्या होत्या. राहुल शहराला निघाला होता. पण बाबाच्या डोळ्यात अश्रू का आले होते? राहुलचा हा प्रश्न मात्र अनुत्तरितच होता. राहुलला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की नाही हे आता पाहूया पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर कथेला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.